यवतमाळमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि निवडणुकीची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं निवडणुकीची प्रतीक्षा कायम असल्याची माहिती. 7 पंचायत समितींमध्ये ही आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते. संवेदनशील भागासह मुख्य मार्गावर पोलिसांचं संचलन झालंय. पोलीस अधीक्षकांसह अधिकाऱ्यांचाही यात मोठा सहभाग पाहायला मिळालाय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मुख्य मार्गावरून पोलिसांचं सशस्त्र संचलन पार पडलंय. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली संवेदनशील भाग आणि उपद्रवी मतदान केंद्रासमोरील संचलन करण्यात आले. मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावा असा संदेश या संचलनातून देण्यात आलाय. पोलिसांनी 595 मतदान केंद्रांचा आढावा घेत 71 उपद्रवी मतदान केंद्र निश्चित केलेत, तर 40 भाग संवेदनशील आहेत. असा सर्व ठिकाणी संचलन पार पडले. कोल्हापुरात शाळेच्या माजी विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याची माहिती आहे. मुख्याध्यापकावर पोस्कोसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कृष्णा दाभोळेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.